राजालो सगळ्यात पहिल्यांदा किराणा दुकानमध्ये, कारण की आपल्याला थोडा बहुत सामान नेणे येतो वाट्या वगैरे. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या मित्राचं पुन्हा स्वागत करते का नाही ब्लॉगमध्ये. तर इकडून वाट्या वगैरे नेणे होत्या, कारण की बाहेरगावी ऑर्डर आहे. तर मग इकडून वाट्या वगैरे काढलो गोडाऊनमधून, मग बिल वगैरे घेतलो सोबतच्या वाट्याच्या. मग घरी आलो सोबतच आणि पप्पाजीला वाट्या वगैरे दिलो. मग पप्पाजी गेले ऑर्डरवर. मग मला पण जाणे होता थोड्या वेळात, कारण की घरी थोडा काम वगैरे होतं. तर मग सराटा वगैरे पकडलो मी. हा मेन आहे आपला, मेन सराटा आहे भाजीचा. तर मग सराटा वगैरे पकडून आलो डायरेक्ट ऑर्डर साईडवर. ऑर्डर आहे परसुडीत आपला हल्दीचा ऑर्डर आहे. मग मेन सराटाचं काम होतं, मेन सराट्याच्या जागी ठेवलो, म्हणजे डायरेक्ट वांग्याच्या भाजीत गेला, आलू वांग्याच्या. मग तुषार होणार हे काय की भाजी आहे. बेनबाई दही वगैरे फोडत होती. मग एवढी मोठी दही दिसली तर मग थोडा आपलं मन थोडा खट्ट झाला. मग इकडं पोऱ्या वगैरे लाटत होत्या, तेवढ्याच एक ग्लास दही काय भाऊनं सीधा दही उचललं, दह्यामध्ये साखर टाकून दही वगैरे पिलो मस्त थंडा थंडा. मग काय होतं, तावा सिस्टीम चालू झाली सोबतच, कारण की डबल तवा मांडणे म्हणजे जास्त जेवण आहे. तर मग इकडं सोबतच तळका वगैरे लागला, डाळ भाजीला कडकमध्ये बिलकुल कडक तळका लागला मिरचीचा. मग सोबतच इकडं पुलाव वगैरे झालं, तर संबार वगैरे मारला बिलकुल फेकून. मग इथून जाणार आहो मी डायरेक्ट साकोलीला, कारण की आदू शाळेत त्याने आर्टिस्ट. ह्या बाईचा मेकअप वगैरे पाहून तर तुम्हाला समजलाच असेल कुठे चालून. तर आदूच्या शाळेत होती गॅदरिंग, तर मग तिच्या शाळेत गेलून तर 5 वाजेची टायमिंग दिली होती ना. इकडं कार्यक्रम चालू व्हायला पाहिजे, तर आम्ही 6 वाजे पोहोचलो, जानबुजून लेट झालो. मग टेबल वगैरे पाहिला ना, मग टेबल वगैरे मध्ये बसला. तर मग सोबत यांचे डान्स वगैरे चालू झाले. यांचा डान्स फर्स्ट नंबर बोलायचा. आदू कशी दिसतं सांगा कमेंटमध्ये. मग आदूचा डान्स वगैरे चालू झाला. आदू होती या डान्समध्ये. पाहुणा जेवण नेल्यावर 5 वाजेपासून नेलं नाही ती. मग बहुत भूक लागली होती. तर मग पाहुणा जेवणच ऐकून थोडा समाधान वाटला. तेवढ्याच आपला भाऊ एक माउंटेन ड्यू डर के आगे जीत है. व्हिडिओमध्ये पूर्ण डान्स ह्यासाठीच नाही दाखवू शकलो, कारण की व्हिडिओ खूप लंबा झाला असता मित्रांनो. तर मग हा इकडे आदूचा डान्स वगैरे झाला. तर मग सोबतच इकडे काकू लोकांचे पण डान्स होते. इकडे मम्मी वगैरे पण मस्त डान्स वगैरे केला त्यांनी. त्यांचा ग्रुप वगैरे होता, मस्त डान्स वगैरे केला. कार्यक्रम निपटले. मग इकडे जेवणाची सुट्टी झाली, तर मग जेवण वगैरे केलं. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच मित्रांनो. बाकी मिळू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. सर्वांना जय शिवराय.